पप्पीला केलं टाटा बाय बाय आणि मस्तपैकी केला गरमागरम चहा आणि आवरलं, कारण आम्हाला जायचं होतं बाहेर. स्वेटर घातलं कारण गारवा पण तर होताच. मग काय रिक्षा पकडली आणि रिक्षावाल्या काकांनी सुद्धा एकदम फास्ट अँड फ्युरियस सारखं फटाफट बस स्टँडवर पोहोचवलं बघा. नंतर काय नाशिक ते सोलापूरची बस पकडली आणि प्रवास झाला सुरू. मग आम्ही पोहोचलो सोलापुरात. सोलापूर ते गाणगापूरची बस पकडून गाणगापूरला जाऊन रूममधून हा सुंदर व्ह्यू बघून मस्त वाटलं. त्यानंतर काय मस्त आवरून सावरून आम्ही गेलो देवळामध्ये. तिथे चालले होते तिथले रिचच. पहिल्यांदाच अनुभव घेतला त्याच्यामुळे अगदीच छान वाटलं, मज्जा आली. त्यानंतर या बकऱ्यांना बघून वाटलं ह्यांना पण दर्शनाची घाई झाली आहे वाटतं. मग काय रिक्षा पकडली आणि गेलो संगमावरती. संगमावरती हातपाय धुवून अगदीच पूर्ण प्रवासाचा थकवा तिथेच निघून गेला असं मला तरी वाटलं. मग तिथला व्ह्यू एन्जॉय केला आणि पुन्हा निघालो रूमकडे जायला. तिथे जाता जाता आम्ही थोडीशी शॉपिंग केली. मग संध्याकाळी देवदर्शन घेतलं. त्यानंतर काय हे क्यूटचं बेबी दिसलं, त्याच्याशी मस्तपैकी खेळण्यात कसा वेळ गेला कळलंच नाही. अद्भुत म्हणजे तिथला हा पालखी सोहळा अगदीच छान, मनाला प्रसन्न करेल इतका छान. खूप मजा आली. पहिल्यांदा बघितलं, छान वाटलं आणि पूर्ण प्रवासाचं चीज माझं इथे झालं असं मला तरी वाटलं. तुम्हाला सुद्धा एक्सपिरियन्स करायचा असेल तर नक्कीच जाऊ शकतात, छान वाटेल. मग काय एका हॉटेलला गेलो रात्री आणि तिथे जेवलो आम्ही डोसा. मग दुसऱ्या दिवशी आवरलं आणि थेट निघालो अक्कलकोटला. अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं, गर्दी होती पण छान वाटलं. मग काय टमटम पकडली आणि निघालो सोलापूरकडे जायला. अवघ्या 1 तासात आम्ही सोलापुरात पोचलो. त्यानंतर बघतात तर काय 6 तास आम्ही सोलापूर बस स्टँडवर काढले, कारण की आमची बस लेट होती. फायनली बस मिळाली आणि बघा भजन कीर्तनाच्या आनंदमय वातावरणात, भक्तिमय वातावरणात आम्ही नाशिकला कधी पोहोचलो हे आम्हालाच कळलं नाही. आणि नाशिकला आम्ही पहाटे पहाटे पोहोचलो आणि असं रिकामं रिकामं नाशिक बघून जरा वेगळं वाटलं पण छान वाटलं.